सर आपण पाहता ही स्पर्धा KPPL सीझन 3 पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक आहे त्या दरम्यान कॅच ड्रॉप केली आहे मैदानावरती आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती जीवनदान या ठिकाणी दिलं गेलंय आणि क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट ते म्हणजे जीवनदान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण अशा बऱ्याच खेळ्या पाहिल्यात रोहित शर्माला जीवनदान दिलं जातं डबल सेंचुरी मैदानावरती लगावली जाते ईडन गार्डनचं मैदान असतं आणि प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर विराट कोहली अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या फलंदाजांना ज्यावेळेस जीवनदान दिलं गेलं ना निखिल त्यानंतर मात्र मैदानावरती त्यांनी त्या ठिकाणी रेकॉर्ड्स आणि इतिहासाची पुनरावृत्ती केलेली पाहायला मिळते षटक क्रमांक पहिलं मैदानावरती सुरू केलं गेलंय यावेळेचा फटका टेक्निकली स्ट्रॉंग आहे क्षेत्ररक्षक त्या दिशेला तैनात जरूर आहे मात्र चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर येतोय षटकार कमांड डीजे सामनावीराच्या पारितोषिकासाठी आमंत्रित करेन अर्थात माजी उपाध्यक्ष खंडाले पंचकृषी असोसिएशन आदरणीय श्री सागर गुरव तर या सामन्याचा सामनावीर ठरतोय प्रीतम भगत जबरदस्त कामगिरी केली फलंदाजी करत असताना तब्बल 25 धावा अक्षरशः ठोकून काढल्या व गोलंदाजी करत असताना एक महत्वपूर्ण बळी घेतला असा अष्टपैलू खेळी खेळणारा ठरतोय वन अँड ओनली प्रीतम भगत पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन मान्यवरांचा आभार ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स थँक्यू व्हेरी मच त्याचप्रमाणे अमय यांचं वैयक्तिक पारितोषिक आहे ते घेऊन जायचं आहे अमय ठाकूर ओव्हर टू कॉम्बॉक्स थँक्यू धन्यवाद धन्यवाद वेळे सर क्रिकेटवरती आपण सर्व जे प्रेम करत आहात त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण करतोय या व्यासपीठावरती असणारे सर्व मान्यवर या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सर्व क्रीडा प्रेक्षक आणि त्याबरोबरीने प्रमुख आयोजकांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हला जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत त्या सर्वांचं मी यश मापगावकर एक मिनटं घेतो सर तुमची वैयक्तिक पारितोषिक अमय ठाकूर यांना देण्यासाठी नम्र विनंती करतो हरेश घरत आपल्या खंडाळा पंचकृषी असोसिएशनचे सन्माननीय मेहनती उपाध्यक्ष आहेत सकाळी लवकर येऊन मैदानात ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता होती ते जवळून पाहणारे हरेश घरत नक्कीच त्यांचं कौतुक करेन मी पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन मान्यवरांचा आभार ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स थँक्यू व्हेरी मच पारितोषिक अर्थात अरुण गोंधळे यांच्या वतीने आलं होतं धन्यवाद ओव्हर टू कॉम्बॉक्स धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती अर्जित केल्या गेल्यात यावेळेस आपण पाहिलं तर स्कोरबुक वरती 12 धावसंख्या लागलेली आहे पहिल्या इनिंगचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय चेंडू पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय धावफलकावरती आता मात्र येतोय डॉट चेंडू 12 धावा धावफलकावरती अर्जित केल्या गेल्या षटक क्रमांक पहिला प्रामुख्यानं संपलेलं पाहायला मिळतंय पहिल्या षटकानंतर येणारी धावसंख्या 12 फॉर लॉस ऑफ नन अशा पद्धतीनं आपण षटक क्रमांक पहिला पूर्ण केलेलं या ठिकाणी पाहतोय यश पहिल्या षटकामध्ये तू विश्लेषण केलं होतंस रोहित शर्माच्या त्या खेळीचं अर्थातच तिसरा परेराला त्याच्या स्वप्नामध्ये देखील वाटलं नसेल की रोहित शर्माची कॅच माझ्या हातातून थर्डमॅनच्या रिझनला सुटेल आणि त्याच्यानंतर रोहित शर्माची एक आपण पाहतो इतिहासक पूर्व खेळी तो साकारेल 4 धावांवरती त्याची झेल सुटला होता त्यानंतर 264 धावांचा एक इतिहास रचला गेला तो म्हणजे रोहित शर्माच्या माध्यमातून काय म्हणशील धन्यवाद निखिल आपण पाहतोय स्पर्धा त्या माध्यमातून आपण वळत आहोत पहिल्या इनिंगचा खेळ आपण थोडं पुढे घेऊन जातोय
गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज ओंकार. यावेळेस मात्र प्रहार केला क्षेत्ररक्षक त्या दिशेला. वन बाउंड चेंडू जाईल सीमा रेषा पार, येतोय चौकार. कमॉन डीजे. वरती डीप मिड विकेट रिजनला येतोय प्रहार. चेंडू वन बाउंड सीमा रेषा पार, चौकार. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती सुरू केलं गेलंय. धावफलकावरती धावसंख्या 16 धावा लागलेली पाहायला मिळते. यावेळेचा पूल चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, गुल सीमा रेषा पार. आणखीन एक जबरदस्त फटका. एक जर षटकारांची आली तर नाईस ब्रेक खंडाळ्यांच्या माध्यमातून कुणालला मिळेल या ठिकाणी 500 रुपयांचं पारितोषिक. चेंडू मैदानावरती सुपूर्त करायचा आहे निखिल. मॅच इज ऑन असं मी नक्की म्हणेन. कुणालच्या बॅटमधून खतरनाक षटकार पाहायला मिळालेत. ओमकारने जर कुणालची विकेट घेतली तर ओमकारला देखील 200 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस हा फटका टेक्निकली स्ट्रॉंग स्ट्रोक. चेंडू ट्रॅव्हल करतोय पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक गेलाय, फील्ड करेल डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळतंय. धावफलकावरती या 2 धावा निशी. 36 धावा धावफलकावरती अर्जित केल्या गेल्या. 2 षटकांनंतर धावसंख्या 36 धावा. प्रति षटकामध्ये 18ची सरासरी या ठिकाणी राखली गेलेली आपण पाहतोय.
अजूनही 2 षटके येणं बाकी आहेत. निखिल, या सामन्याकडे आपण पाहतोय कुणालची मार्वलस फलंदाजी, ट्रिमांडस फटकेबाजी आणि डेंजरस रूप तो धारण केलाय. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर कमी वय, मोठा संघर्ष आणि मोठी झेप घेण्याची स्वप्न त्याच्या उरामध्ये आहेत आणि एक चांगला परफॉर्मन्स तो या मैदानावरती देतोय. काय म्हणशील या मॅच विषयी? नक्कीच आपण पाहतोय दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ आहेत, तितकेच नावाजलेले आहेत. चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा दोन्ही देखील संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मग गोलंदाजी करत असताना गतीचा वापर केला जाईल की नियंत्रणाचा वापर केला जाईल? फलंदाजी करत असताना आपण पाहतोय ताकदीचा वापर की युक्तीचा वापर केला जाईल? आपल्याला पाहायला मिळतोय शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आपल्याला एक मेसेज पाहायला मिळतो, जेव्हा ताकद संपत असते माणसाची तेव्हा आपण पाहतोय युक्तीचा वापर केला गेला पाहिजे. शिवाजी महाराजांनी दिलेल्या मेसेजचा आपण पाहतोय वापर केला जाईल का मैदानाच्या वरती? निखिल, जरूर गनिमी कावा करावा लागेल. कुणाची विकेट घ्यायची असेल तर त्याचे मायनस पॉईंट्स बघायला लागतील, कारण कोणीही कोणत्याही खेळामध्ये किंबहुना आयुष्यामध्ये परिपक्व कधीच नसतो. मात्र आतापर्यंत मैदानावरती डॉमिनेट केलंय ते कुणालने. त्याने अक्षरशः फलंदाजानं गोलंदाजाच्या पाठी हात देऊन लावण्यासारखी फलंदाजी केली आणि पाहूयात आपण षटक क्रमांक 3ला सुरुवात करताना मैदानावरती आलाय संतोष. यावेळेस चेंडू अत्यंत चांगल्या पतीनं आठाळला गेलाय. धावफलकावरती एक धाव जरूर पूर्ण केली गेली. धावफलकावरती येईल एक धाव. आपण पाहतोय या मॅचकडे जो रोमांच सुरू आहे. धावफलकावरती धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळेल 37 धावा, 37 रन्स ऑन अ स्कोर बुक. अशा या माध्यमातून आपण असणारी ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज वन्स अगेन सज्ज होताना पाहायला मिळेल. यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतो क्षेत्ररक्षक त्या दिशेला. डीप मिड विकेट रिजनला तैनात होता. धावफलकावरती एका धावेला या ठिकाणी कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. धावफलकावरती या 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या गेल्यात. 39 धावा धावफलकावरती बनलेल्या आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पुढे घेऊन जात आहोत आणि त्या माध्यमातून सुद्धा जर आपण विचार केला तर आमचे स्कोरर या ठिकाणी सांगत आहेत की विकेट जर आपण पाहिलं तर केवळ 1 विकेट त्यांनी गमावलेली पाहायला मिळते. सामन्याकडे आपण पाहतोय. आजचा दिवस सर्वत्र भारतवासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा. सर्व ठिकाणी आज जल्लोष आहे, उत्साहाचं वातावरण सुद्धा आहे. यावेळच्या चेंडूवरती यस इट इज अपील. कुणालला परतावं लागेल. लेग बिफोर द विकेट. कम ऑन डीजे मास्टर. प्रकृती व्यवस्थित नाही आहे तरी सुद्धा मैदानावरती आपल्या संघाला जिंकवायचंय. मग आपलं काही झालं तरी चालेल ही भावना क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळते. निखिल, धावफलकावरती धावसंख्या 39 धावा लागलेल्या पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. षटक क्रमांक 3 मैदानावरती प्रगतीपथावर असताना आता मात्र कमबॅक केला आणि विकेट सुद्धा या ठिकाणी प्राप्त केलेली पाहायला मिळते. गोलंदाज संतोषच्या माध्यमातून. संतोष हा कमबॅक करण्यासाठी नक्कीच जाणला जातोय. हा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडूवरती मारण्याच्या प्रयत्नामध्ये हा इशारा मैदानावरती येईल का? बॅट मधून धाव आली. यस इट इज. 40 धावा धावफलकावरती पूर्ण केलेल्या पाहायला मिळतात. 40 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकामधील अजून सुद्धा 2 चेंडू येणं बाकी आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी या ठिकाणी चूक पाहायला मिळते. अभाव मैदानावरती पाहायला मिळतोय आणि बरोबरीने जर आपण विचार केला तर नक्कीच ज्या पद्धतीने आपण या क्रिकेट या खेळाला पुढे घेऊन जात आहोत निखिल, धावफलकावरती धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळेल 42 धावा. 42 धावा धावफलकावरती अर्जित केलेला स्कोर आपण पाहिला तो प्रामुख्यानं आता मात्र कमबॅक केला गेला तो गोलंदाजच्या माध्यमातून. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 36 धावा धावफलकावरती आल्या होत्या. मात्र त्यानंतर कुठेतरी अंकुश लावण्याचं काम या ठिकाणी गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. यावेळेचा चेंडू स्लोवर वन चेंज इन अ पेस अशा पद्धतीनं हाताळला गेलाय. 3 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय आणि 3 षटकांनंतर धावफलकावरती येणारी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळेल ती म्हणजेच 42 धावा. धावफलकावरती 42 धावा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 3 षटकं या मैदानावरती पूर्ण केली गेलीत आणि धावफलकावरती धावा लागल्यात
त्या म्हणजे 42 धावा. अजूनही एक आणि महत्त्वाचं षटक येणं बाकी आहे. प्रामुख्याचं एक षटक मैदानावरती येईल आणि त्यानंतर मात्र बदलाव पाहायला मिळेल. दरम्यान यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. अंश 11 खंडाळे विरुद्ध आयुष धनंजय घाडगे पुरस्कृत नाका बॉईज खंडाळे. या दोन संघांमध्ये यानंतर होणारा सामना आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 3 षटकांमध्ये आपण धावफलकावरती येणारी ही धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती धावा या ठिकाणी 42 धावा लागलेल्या आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 12, षटक क्रमांक 2 ज्यामध्ये 24, त्यानंतर अनुक्रमे 6 धावा धावफलकावरती आलेला आपण पाहतोय. एक षटक येणं बाकी आहे ज्या ठिकाणी गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज मंगेश पाहायला मिळतोय. अंतिम षटक रटम ओव्हर द विकेट. चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपर प्रफुल्ल पाटील यांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. क्रिकेटचा हा थरार ज्यांच्या माध्यमातून आलाय असा आपण ही स्पर्धा पाहतोय. खंडाळा पंचवर्षीय प्रीमियर लीग पर्व 3. सन्मान्य आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी पुरस्कृत केलेली सर्वात मोठी स्पर्धा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ते स्वतः आहेत आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय विकेट किपिंग करत असताना या स्पर्धेचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील. या बॅटचा फटका ट्रॅव्हल करेल चेंडू डीप मिड विकेट स्क्वेअर लेग रिजनला. काय सेव्ह केला त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला प्रयत्न केलाय. दुखापत सुद्धा झालेली पाहायला मिळेल. धाबा धावफलकावरती वाचवल्या जरूर केल्यात. फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचं आहे कमिटी मेंबर्स. चला आपण पाहतो या ठिकाणी धावफलकावरती धावसंख्या 44 धावा लागलेली पाहायला मिळते. 4 चेंडू येणं त्या बाकी आहेत गोलंदाजच्या मोर्चावरती. वन्स अगेन मंगेश. यावेळेचा चांगला चेंडू मैदानावरती प्रामुख्यानं हाताळला गेलाय. प्रत्येक चेंडू नंतर मात्र कमबॅक पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहेत. या पूर्णतः सामन्याकडे जर देखील आपण पाहिलं तर धावांची गती कमी करणारी षटकं जर आपण पाहिली तर प्रामुख्यानं मागच्या षटकामध्ये सुद्धा धावा कमी आल्या आणि या षटकामध्ये सुद्धा मंगेशने केलेली गोलंदाजी या संपूर्ण सामन्यामध्ये जर आपण पाहिली तर या मॅचच्या मध्ये टर्निंग पॉईंट ठरणारी सुद्धा पाहायला मिळेल. बॅटची कडावती या ठिकाणी तैनात ठेवला आहे क्षेत्ररक्षक. तर प्रामुख्यानं आपण पाहिलं तर धावफलकावरती एक धाव मिळेल आणि अजूनही 2 चेंडू येणं बाकी. 25 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. धावांची गती वाढवावी लागेल. हल्लाबोल करावा लागेल. प्रतिस्पर्ध्यावरती आक्रमण करावं लागेल आणि त्यानंतरच तुम्ही या सामन्यामध्ये एक चांगली धावसंख्या उभारू शकताय. धावफलकावरती धावसंख्या रोखली गेली. मंगेशनी जबरदस्त गोलंदाजी करत या स्पर्धेमध्ये आपलं नावलौकिक वाढवलंय. मैदानावरती येतोय डॉट चेंडू. अजूनही एक चेंडू येणं बाकी. 14 षटक मैदानावरती. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना धावफलकावरती आपण वळतोय पुन्हा एकदा मंगेश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा काय जबरदस्त स्पेल, अमेझिंग स्पेल, डीम स्पेल. यावेळेस केवळ 3 धावा दिल्यात आणि आता मात्र आपण प्रामुख्यानं पाहिलं तर 3 चेंडू डॉट सुद्धा या माध्यमातून हाताळले गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या 25 धावा लागलेली पाहायला मिळते. 45 रन्स आणि अजूनही जर आपण पाहिलं विचार केला तर या 46 धावा धावफलकावरती बनवणं फार महत्त्वाचं असणार आहे. 46 धावांचं लक्ष कशा पद्धतीने उभारलं जाईल हे सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन जातोय आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये ओ टू यासीन मर्चंट सर. धन्यवाद. धन्यवाद यश सर. जोपर्यंत यासीन सर मायक्रोफोन आपल्या हातात घेतील तोपर्यंत यापुढील होणाऱ्या सामन्यातील संघांसाठी मी अनाऊन्स करतो. यानंतर होणारा सामना आहे. दोन्ही खंडाळ्यातील संघ आहेत मित्रांनो. एका बाजूला अंश 11 खंडाळे अर्थात या संघाचे संघमालक आहेत ॲडव्होकेट शुभम वेले. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आयुष धनंजय घाडगे पुरस्कृत नाका बॉईज खंडाळे. या दोन संघांचे संघनायक
कारण माझी नम्र विनंती असणार आहे की आपण इथे टचबॉक्समध्ये यायचं आहे. अंश 11 खंडाळे संघाचा संघनायक पप्या पाटील इथे दाखल झालेला आहे. विरोधी संघाने आपल्या संघनायकाला त्वरित इथे पाठवायचं आहे. अर्थात आयुष धनंजय घाडगे पुरस्कृत नाकाबॉईज खंडाळे. धन्यवाद सुभाषजी. सन्माननीय श्रीकांतजी पाटील, सन्माननीय श्रीकांतजी पाटील यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय अरुणजी गोंधळी यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण मित्रांनो, आपण पाहतोय ही बुजुर्ग मंडळी आहे, परंतु या स्पर्धेसाठी फार महत्त्वाची आहे. कोणतंही काम का असेना, मॅनेजमेंट असेल किंवा टुर्नामेंटसाठी आवश्यक असलेलं जे काही कार्य आहे ते त्यांच्या हातातून होत असताना आपण पाहतोय. अशा प्रकारची मंडळी आहे. म्हणूनच खंडाळा पंचक्रोशी प्रीमियर लीग आहे असं मी म्हणेन. तर मित्रांनो, इथे जिंकण्यासाठी आवश्यक धावांची गरज आहे, ती अर्थातच 46 धावा. 4 षटकांचा हा सामना असेल. सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा, आपल्या सर्वांच्या स्वप्नातली ही स्पर्धा, आपली सर्वांची लाडकी स्पर्धा अर्थात KPL खंडाळा प्रीमियर लीग पर्व 3 क्रीडा संकुल नेहुली संगम या मैदानावरती सालाबाद प्रमाणे आयोजित केलेली या स्पर्धेचा हा दुसरा दिवस. सन्माननीय पंच निलेश सर, त्याचप्रमाणे प्रशांत सर आणि स्वप्नील सर यांचं सुद्धा सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. आमचे DJ मास्टर आदेश आपल्या स्वरांच्या आणि आपल्या तालावरती आपल्या सर्वांना नाचवण्याचा त्यांचा प्रयत्न. ड्रीम्स क्रिकेट अलिबागचे सर्व टेक्निशियन्स, त्याचप्रमाणे त्यांचे CEO आणि सर्व कौस्तुभ पाटील आणि अनिरुद्ध वर्तक यांचे सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. परेश पालकर, रोहन, शोधन पेरेकर, साई पाटील, स्वेद पाटील. स्वेद याचा अर्थ घाम, आणि स्वेद खऱ्या अर्थाने ते घाम गाळतोय. सन्माननीय पंच आणि सर्व टेक्निशियन्स यांचे मी आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा वळतोय या मैदानाकडे. चलिए दोस्तों, सलामी बल्लेबाज के रूप में मंगेश और उनके साथी बल्लेबाज कृपाल. मंगेश हालांकि थोड़े से आउट ऑफ फॉर्म मुझे नज़र आए हैं, मगर इस खिलाड़ी में ज़बरदस्त क्षमता है, ये मैंने अक्सर देखा. नौगांव में एक टूर्नामेंट हुआ था, वहाँ पे मानी टीम ने पहले नंबर का खिताब अपने नाम किया था. उस वक्त मैन ऑफ द सीरीज रहे थे और उस वक्त उनकी बल्लेबाजी मैंने सही मायनों में देखी थी. ये लीजिए अपनी पहचान बताते हुए पहली बैक, बहुत ही जबरदस्त वापसी. देखा कि मंगेश थोड़े से रौद्र रूप में है, आक्रामक मोड में है. ऑफ स्टंप के बाहर उनको खींचा था, खड़े खड़े उसे खेलने की कोशिश की, मगर अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से बहुत दूर थी यह गेंद, बिंदी गेंद. जी हाँ, फिर से एक बार उसी तरह से गेंदबाजी करने की कोशिश, मगर इस मतलब आउटसाइड दी ऑफ स्टंप भटकते हुए. अंपायर जी का वाइड का इशारा, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन. 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जीतने के लिए मात्र 45 रनों की जरूरत. तकरीबन हर ओवर में 11.25 के औसत से यहां पे रन बनाने हैं. 46 रन बनाने हैं, 45 रन बन चुके हैं. ये लीजिए, बैकफुट पर जाकर लाजवाब स्ट्रोक तो खेला है, मगर एक खिलाड़ी लॉन्ग ऑन में तैनात किया था. शायद ये मंगेश भूल गए थे. 30 गज के दायरे का पूरा फायदा उठाना था. इसी
गेंद पर छक्का लगाने का कारनामा अंजाम दिया है। जी हाँ, इस मरतबा जड़ में डाल दिया था, उसे कारपेट के सहारे बहुत ही खूबसूरत ऑफ ड्राइव में तब्दील किया, मगर लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग, और इसी वजह से एक ही रन यहाँ पे मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 8 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर, पहला ओवर प्रगति पर, 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद। देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई है। जी हाँ, बैकफुट पर जाकर पंच करना चाहते थे, मगर शॉट मिड विकेट में अच्छी फील्डिंग, 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे। एक रन आपको यहाँ पे बनाना ही पड़ेगा, स्ट्राइक को रोटेट करना पड़ेगा और खराब गेंद का इस्तेमाल करते हुए बड़े स्ट्रोक में तब्दील भी करना पड़ेगा। 4 ओवर का ये फॉर्मेट इतना आसान नहीं है, क्योंकि यहाँ पे सेट होने के लिए ज़्यादा समय, ज़्यादा वक्त आपके पास नहीं होता। इसी वजह से आपका शॉट सिलेक्शन बहुत ही अहम, कौन सी गेंद को छोड़ना है और कौन सी गेंद को सीधे बल्ले से खेलना है, कौन सी गेंद को सीमा रेखा के बाहर पहुंचाना है, इसके बारे में हर वक्त आपका सिलेक्शन बहुत ही अहम होता है। देखते देखते पहले ओवर की समाप्ति, और पहले ओवर में गेंदबाजी करने वाली टीम बल्लेबाजों के ऊपर हावी होती हुई मुझे नजर आ रही है, क्योंकि उनके अहम और मुख्य बल्लेबाज मंगेश मात्रे को चलता किया है गेंदबाज दुर्गेश ने, और इस ओवर में उन्होंने 10 रन खर्च किए हैं। 30 गज का दायरा मौजूद, उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी बहुत ही बढ़िया मैं कहूंगा। 46 रनों की जरूरत है, और अब यहां पे 3 ओवर अर्थात 18 गेंदें शेष, 18 गेंदों में 36 रनों की जरूरत, यानी हर ओवर में 12 रन की औसत से यहां पे रन बनाने हैं। रिक्वायर्ड रन रेट यहां पे बढ़ता हुआ। इस बीच नए गेंदबाज आए हैं, योगेश अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। गेंदबाज साहिल, जबकि बल्लेबाज का नाम है योगेश। 30 गज का दायरा हटने के बाद देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग फैलाई जा चुकी है। लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, उसी के साथ एक डीप स्क्वायर लेग और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग भी नजर आता हुआ। आहा, तेज तर्रार गेंद ऑफ स्टंप के बाहर, ही आपकी पहचान है, वरना इस दुनिया में एक नाम के हजारों इंसान हैं। आप किस तरह से बल्लेबाजी करते हैं, आप किस तरह से गेंदबाजी करते हैं, किस तरह से आपकी सोच है, आपके सोचने का अंदाज कैसा है और उसे किस तरह से एग्जीक्यूट करते हैं, ये सारी बातें अहम है, बहुत ही ज़रूरी है। और इसके लिए प्रैक्टिस में होना बेहद ज़रूरी होता है। मेहनत करना, मशक्क़त करना, हर रोज़ कुछ ना कुछ नया सीखते रहना, ये बेहद अहम। और इस बीच देखिए हाफ ट्रैकर गेंद जरूर थी, मगर टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक उठने वाली गेंद को पुल करने के प्रयास में चूक गए थे। गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पर टकराने के बाद शॉट मिड विकेट की दिशा में जा रही थी, मगर वहां पे खाली क्षेत्र होने की वजह से बल्लेबाजों को 1 रन लेने का यहां पे मौका मिलता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 11 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। आहा, तेज तर्रार गेंद, गेंदबाज साहिल क्या अपनी टीम की नैया को साहिल पर लगाएंगे, अर्थात किनारे पे लगाएंगे। देखिए दोस्तों, मैं अक्सर कहता हूं प्रोनाउंसिएशन बहुत इंपॉर्टेंट होता है। साहिल और साइल, ये बहुत जमीन आसमान का फर्क है, कभी भी साहिल मत बोलना। जी हाँ, इस मरतबा साहिल अपनी कलात्मक गेंदबाजी और तेज तर्रार गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए दिखाई दे रहे हैं। काफी प्रभावित किया है साहिल ने। 4 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है और 1
विकेट हासिल किया है। आहा, फिर से एक बार जड़ में डाल दिया था फुदर लेंथ, उसे कवर के ऊपर से उड़ाने की कोशिश की मगर शॉर्ट थर्ड मैन की दिशा में मिस फील्डिंग देखने को मिली। 2 रन मुकम्मल कर लिए, खराब थ्रो। ये लीजिए तीसरा रन सौगात में, मुफ्त में और भेंट में तीसरा रन भी यहां पे दे दिया है। ऐसा नहीं चलेगा दोस्त मेरे, एक एक रन बहुत ही कीमती है, एक एक रन बहुत ही इंपॉर्टेंट है। एक एक रन से क्या हो सकता है, ये आपने दक्षिण अफ्रीका भारत और अफगानिस्तान के बीच में जो मैच हुआ, जो जिसका जिक्र मैंने कल बार बार किया, फिर से एक बार करूंगा। T20I का वो मैच टाई हुआ था, 1 रन की वजह से वो टाई हुआ था और उसके बाद सुपर ओवर भी टाई हुआ था और इसी वजह से एक एक रन बहुत ही जरूरी। जी हाँ, यहाँ पे फिर से एक बार देखिए मिस टाइम कर गए। साहिल की कलात्मक और कौशल्यपूर्ण यहाँ पे गेंदबाजी हमें नजर आई। वेरी वेल डन साहिल, काफी प्रभावित किया आपने अपनी टीम को भी, बल्लेबाजों को भी और हमें भी, क्योंकि इस ओवर में आपने मात्र खर्च किए हैं 5 रन और 1 सफलता अर्जित की है। विकेट के पीछे लास्ट मैच के हीरो, लास्ट मैच के मैन ऑफ द मैच सागर वेड़े। जी हाँ, रनों की संख्या मैं बताना चाहूंगा, 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 7.50 के औसत से यहां पे रन बन रहे हैं और ये काफी नहीं होगा। अब 12 गेंदें बची है और जीतने के लिए 31 रनों की जरूरत। अपना एक अलग मकाम क्रिएट करना है, अपनी एक अलग पहचान बनानी है, तो आपको मेहनत तो करनी पड़ेगी, क्योंकि शॉर्टकट नहीं होता दोस्तों। और शॉर्टकट से मिलने वाली जो कामयाबी है वो ज़्यादा देर तक टिक नहीं सकती। इसी वजह से आपको मेहनत करना पड़ेगा, आपको लॉन्ग कट से ही जाना पड़ेगा। इस बीच सागर के हाथों में गेंद, इसी ओवर में हमें पता चलेगा कि ये मैच कहां पे जा रहा है, किसके पक्ष में झुकेगा या कौन जीत सकता है। हाफ ट्रैकर, सागर से बड़ी गलती हो चुकी है। ओहो, और उससे बड़ी गलती वहां के फील्डर द्वारा। आहा, जीवन दान, और वो भी बाएं हाथ के बल्लेबाज को जीवन दान दिया है। उसका भरपूर लाभ उठाते हुए 2 रन मुकम्मल कर लिए हैं प्रफुल्ल ने। प्रफुल्ल कुले बाएं हाथ के बल्लेबाज, ऊपर वाले का शुक्रिया अदा किया उन्होंने और फिर से एक बार खेलने के तैयार होते हुए। ये लीजिए जख्मों के ऊपर नमक, इसे कहते हैं। जैसे ही जीवन दान मिला, सागर ने फ्लो। प्रफुल्ल पाटिल, इनके लिए सुनहरा मौका। योगेश पाटिल, इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम दिया जाएगा अगर लगातार 2 बैक टू बैक छक्के लगाने में कामयाब होते हैं प्रफुल्ल। खंडाला प्रीमियर लीग के अध्यक्ष और स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज और उपाध्यक्ष, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम। छक्के के लिए पैसे निकाले। धन्यवाद डीजे।
देखिए बैक टू बैक 2 छक्के लगाने के लिए यहाँ पे 2000 रुपए का इनाम आ चुका है। योगेश की तरफ से 1000 रुपए का इनाम और हरेश घरत उपाध्यक्ष है, इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम। उनके चाहने वालों की कभी कमी नहीं है। रनों की संख्या 29 रन, 29 ऑन स्कोर कार्ड। पहली गेंद पर छक्का लगाना इतना आसान नहीं होता। खराब गेंद हो सकती है। जी हां, अंपायर जी ने, देखिए दोनों अंपायर ने अपने हाथ को आड़ा कर दिया है। 1 रन तो मुकम्मल। प्रफुल्ल दौड़ रहे हैं अपने भारी भक्कम शरीर को लेके। जी हां, अच्छा फिटनेस रखा है प्रफुल्ल ने। और ये देखिए आम तो आम और गुटलियों के भी दाम। 3 रन यहाँ पे मुफ्त के मिलेंगे और अब प्रफुल्ल को बिल्कुल आउट होने का खतरा नहीं है। अब इस गेंद के ऊपर छक्का लगा सकते हैं और 2000 रुपए का इनाम अपने नाम भी कर सकते हैं। स्ट्राइकिंग गेंद पर प्रफुल्ल, गेंदबाज सागर, राइट आर्म ओवर द विकेट। ओहो, आया आया आया, ये दूसरा लगातार छक्का आया। आठ रनों की जरूरत। 2 छक्कों ने मैच का रूप बदल दिया है, रंग बदल दिया है। ऐसा लग रहा था कि गेंदबाजी करने वाली टीम बल्लेबाजों के ऊपर हावी हो रही है, क्योंकि पहले 2 ओवर में बहुत ही बढ़िया गेंदबाजी हुई थी। ये लीजिए प्रफुल्ल पाटिल रुकने का नाम नहीं ले रहे हैं। ये आया तीसरा छक्का। इनकी तरफ से उप सरपंच खंडाले, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम लगातार 3 छक्कों के लिए प्रफुल्ल पाटिल के लिए होंगे। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। 2500 रुपए यहाँ पे जमा हो चुके हैं। उपाध्यक्ष हरेश घरत और उसी के साथ योगेश पाटिल, इनकी तरफ से 1000 रुपए और उप सरपंच प्रभाकर जी तुनतुड़े, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम। छह गेंदें और 2 रनों की जरूरत। 3 गेंदों में प्रफुल्ल पाटिल ने मैच पूरी तरीके से बदल दिया है। 4 गेंदों में 20 रन उन्होंने बनाए हैं और मैच पूरी तरीके से अपनी तरफ झुकाने में कामयाब रहे, सक्षम रहे। मगर देखिए दोस्तों, ये क्रिकेट का खेल है, बहुत ही अनोखा खेल, जिसमें कभी भी अनहोनी होने का संभव हो सकता है। क्योंकि ऐसे ऐसे मैच हमने देखे हैं हमने करियर में कि क्रिकेट में जब तक अंतिम रन नहीं आता तब तक कहना बहुत मुश्किल होता है कि मैच कौन जीतेगा। हालांकि मैच बल्लेबाजों के पक्ष में है। फुल टॉस गेंद सीधे बल्ले से बहुत ही बढ़िया स्ट्रोक, काउ कॉर्नर की दिशा में सीमा रेखा के बाहर गेंद 4 रन के लिए। और इसे निर्वी गावन पुरस्कृत बहरेश्वर मानी ने इस टीम को मैच को जीता है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं।